अंधेरीत पाण्याच्या समस्येने नागरिक हैराण झालेले आहेत। तानसा जलवाहिनीच्या कामानंतर चकाला भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे। मुंबईतील केईएम रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत। या रुग्णालयात एका खाटेवर 2 रुग्ण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 4 मधील हा प्रकार आहे। या प्रकरणी आमदार अजय चौधरींनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तलाठी जवळील 4ही रेल्वे फाटक बंद करा अशी मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। यावेळी नागरिकांचा अंत पाहू नका, तात्काळ पर्यायी उपाययोजना शोधा, ब्रिज आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही करा अशी देखील सूचना त्यांनी दिल्या आहेत। इटवाळ्यातील ग्रामीण भागात खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत। गेल्या 15 दिवसांपासून जावईपाडा ते रुंदे काळू नदीपर्यंतच्या रस्त्यावरील कामं बंद आहेत आणि त्यामुळे प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त करत रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे। ठाण्यातील शहापुरात गंगा गोरेजेश्वर देवस्थानाचा रस्ता खोदल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या रस्त्यामुळे महाशिवरात्रीच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यासाठी रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि उर्वरित कामं ही महाशिवरात्रीनंतर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये बोरामणी ते खडकी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। रस्त्याचं मजबूतीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता बनवण्यात येतो। कुंभमेळ्यासाठी हुबळीहून प्रयागराजकडे जाणाऱ्या विशेष रेल्वेचं सांगलीमध्ये भाजपकडून स्वागत करण्यात आलं। यावेळी रेल्वे इंजिनियर चालकाचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। तसंच रेल्वेतील प्रवाशांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या। सोलापुरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून शिवजयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि यानंतर जोरदार घोषणाबाजी करत भगवा ध्वज फडकवत शिवरायांना मानवंदना देण्यात आली। सोलापुरात छावा चित्रपटाचं संभाजी ब्रिगेड करून जल्लोषात स्वागत करण्यात आलं। हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे। तर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली। बदलापुरातील घोरपडे मैदानात 16 फेब्रुवारीला भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात आनंद शिंदेंच्या भीम गीतांची सुमधुर मैफल रंगणार आहे। यावेळी बदलापूरकरांसाठी समाज प्रबोधनासोबतच मनोरंजनाची मेजवानी असणार आहे। सांगलीत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात शिवसेना कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं। स्टेशन चौक इथं आंदोलन करून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। या महामार्गाचा शेतकऱ्यांना फायदा होईल असंही शिवसैनिकांकडून सांगण्यात आलं। यवतमाळमध्ये गरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस विभाग ऍक्शन मोडवर आलाय। पोलिसांनी विविध पथकांद्वारे तब्बल 10 घरफोडी आणि एका चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय। पोलिसांनी आरोपीकडून 345 ग्रॅम सोनं आणि चांदीचे दागिने हस्तगत केले। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 इमारतींवर कोर्टाच्या आदेशानंतर हातोडा चालवला जाणार आहे। बेकायदेशीर बांधकामं खपवून घेणार नाही असं म्हणत हायकोर्टानं कल्याण डोंबिवली महापालिकेला थेट कारवाईचे आदेश दिले। यवतमाळमध्ये पोलीस अधीक्षकांच्या नावाचं फेक अकाउंट बनवण्यात आलेलं आहे। चिंथा कुमार या नावानं हे फेसबुक अकाउंट तयार करून पोलीस अधीक्षक यांचा फोटो देखील अपलोड करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी सायबर शाखेकडे तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे। मुंबई विमानतळावरून तब्बल 5 कोटी रुपयांचे सिंथेटिक हिरे जप्त करण्यात आले। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलानं ही मोठी कारवाई केली आहे। बँकॉकला जात असताना विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान हिरांची तस्करी उघड झाली। चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात नियमबाह्य रिसॉर्ट उभारण्यात आले। 84 रिसॉर्ट मालकांनी नियमबाह्य रिसॉर्ट उभारलेले आहेत आणि या प्रकरणी महसूल विभागाकडून रिसॉर्ट मालकांना नोटीस देण्यात आली आहे। गडचिरोलीत 3 जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफ पुढे आत्मसमर्पण केलंय। एका महिलेसह नक्षलवादी पती पत्नीने हे आत्मसमर्पण केलं। सरकारने या 3 नक्षलवाद्यांवर 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। 2005 पासून आतापर्यंत 699 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं।
उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांना भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांना साधी पाठ्यपुस्तकं सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास आलं। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। पुण्यातील वाहतूक समस्या सोडवायला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत ठेवलाय। महामार्गांना जोडण्यासाठी हा भुयारी मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे। याबाबत प्राधिकरण लवकरच सल्लागार नेमणार आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला। तसंच यापुढील काळात जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ठाण्यातील शहापुरात शिवजयंती उत्सवाची लगबग सुरू आहे। शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं 19 फेब्रुवारीला नेत्रदीपक आणि अभिनव पद्धतीनं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। या निमित्तानं सर्व समाज बांधव आणि शिवभक्तांना एकत्रित करून बैठक घेण्यात आली। चांदीला नवी झळाळी मिळाली आहे। चांदी थेट लाखापार पोहोचली आहे। चांदीच्या दरात 2,000ची वाढ झाली आहे। चांदी प्रति किलो 1,01,970 रुपयांवर गेली आहे, तर पुढील काळात ही चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। डाळींच्या दरात मोठी घसरण झाली आहे। 2 महिन्यात 50 ते 60 रुपयांची ही घसरण झालेली आहे। डाळींच्या उत्पादनात वाढ झाल्यानं भाव आणखी कमी होण्याचा अंदाज आहे। दरम्यान आगामी काळात आवक वाढण्याचा देखील अंदाज वर्तवला जातो।